महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। राहिलेल्या बहिणींचे पैसे कोणत्या दिवशी येणार, खात्यामध्ये कधी पडणार, त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा। या व्हिडिओला एक लाईक जाता जाता नक्की करा। तर डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात स्टेप बाय स्टेप। तर बघा, बऱ्याच जणांच्या कमेंट मला येत आहेत, प्रत्येक व्हिडिओला येत आहेत की आमचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत। आम्ही 1 ऑगस्टला फॉर्म भरलाय, अप्रूव्ह आहे, पण एकही रुपया अजून आलेला नाही। तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तुमचे पैसे कधी भेटणार आहेत त्याबद्दलची। त्यानंतर बघा, 4 सप्टेंबरला अप्रूव्हल आहे, तर त्यांना 4,500 मिळतील की 1,500 रुपये भेटतील। तर बघा, GR नुसार तुमचा फॉर्म 31 ऑगस्ट पूर्वी मंजूर असेल तरच तुम्हाला जुलैचे पैसे भेटणार होते एका महिन्याचे। त्यानंतर ऑगस्टमध्ये तुमचा फॉर्म मंजूर असेल तर ऑगस्टचे भेटले असते आणि सप्टेंबरचेही तुम्हाला भेटले असते। तर 31 ऑगस्ट पूर्वी फॉर्म मंजूर असेल तरच जुलै ऑगस्ट 2 महिन्याचे पैसे भेटले असते। आता मात्र तुमचे या ठिकाणी 1,500 रुपये तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे देखील भेटणार आहेत। त्यानंतर बघा, 11 जुलैला फॉर्म भरला आहे आणि 3 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, तरी देखील पैसे आलेले नाहीत। आता फॉर्म भरला, त्यांना लगेच पैसे जमा झालेत। बरोबर आहे बघा, हे बरोबर बोलतायत, कारण की ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरले, जसं साधारणतः 22 ऑगस्टला फॉर्म भरले, 26-27ला मंजूर झाले आणि लगेच 29 ते 31 तारखेदरम्यान ऑगस्टमध्ये त्यांना पैसे देखील भेटले। परंतु काही जणांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला होता, DBT लिंक होतं, सर्व ओके होतं। काही जणांचं DBT लिंक नव्हतं, त्यामुळे त्यांचे पैसे आलेले नाही, परंतु बऱ्याच जणांचं ओके होतं, त्यांचे पैसे जुलैमध्ये फॉर्म भरूनही आलेले नाहीत। तर या ठिकाणी ते म्हणतात की हे बरोबर नाही, अगोदर फॉर्म भरलेले आहे ते तसेच ठेवले आहेत, शिंदे साहेब बघून घ्या। तर बघा, ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत त्यांचा देखील या ठिकाणी पहिल्यांदा विचार होणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा, माझा फॉर्म अप्रूव्ह आहे, आधार लिंक आहे, परंतु पैसे आलेले नाहीत। बघा, आता ज्यांचं सर्व ओके आहे त्यांच्याबद्दल माहिती मी पुढे सांगणारच आहे। असा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे, अजून भरपूर सारे जणांनी फॉर्म भरलेत, जुलै ऑगस्टचे राहिलेत, सप्टेंबरमध्येही फॉर्म भरताय, तुमचे पैसे येणार आहेत, तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अजून एकही हप्ता मिळालेला नाही, जुलैमध्ये फॉर्म अप्रूव्ह आहे, DBT लिंक आहे, खात्याला नक्की काय घडतंय कळत नाही, कुणाला विचारावं याबद्दल तेवढेच सांगा। तर बघा, आता या ठिकाणी पैशाबद्दलची अशी कुठली हेल्पलाईन नाही आहे की त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही विचारू शकता की कधी पैसे येऊ शकतात। आपल्याला जी माहिती भेटते तीच माहिती आपण या ठिकाणी पाहत असतो, तीच माहिती पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की कधीपर्यंत पैसे भेटतील ते। तुमचं सर्व ओके आहे, तुमचे पैसे येऊन जाणार आहेत। लक्षात घ्या, आतापर्यंत 1.5 कोटीपर्यंत पैसे या ठिकाणी आतापर्यंत वाटलेले गेलेले आहेत, अजून 2.50 कोटीपर्यंत, म्हणजे या ठिकाणी तेवढ्या बहिणींना लाभ द्यायचं सरकारचं उद्दिष्ट आहे। तर राहिलेल्या सर्व बहिणींना कधी पैसे भेटणार आहेत तीच माहिती आपण पुढे पाहणार आहोत। तर बघा, आता माहिती महत्त्वाची आहे, हा जो 3रा हप्ता असणार आहे तो कधी वाटप चालू होईल त्याबद्दलची माहिती आपण पाहूयात। सर्वात अगोदर जी महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे, जी की महिला व बालविकास मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांनी काय म्हटलेलं आहे राहिलेल्या बहिणींच्या पैशाबद्दलचं, त्याबद्दलची माहिती आपण अगोदर बघूयात। त्यानंतर काय कुठल्या डेटला पैसे नेमके येऊ शकतात ती देखील माहिती पाहूयात। तर बघा, सर्वात अगोदर या ठिकाणी माहिती बघूयात आपण महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली माहिती जी आहे। काल 2 दिवसापूर्वी त्यांचं या ठिकाणी भाषण झालेलं होतं नागपूर या ठिकाणी, त्यामध्ये त्यांनी ही माहिती सांगितली की 30 सप्टेंबरच्या अगोदर हा 3रा हप्ता आम्ही जमा करणार आहोत। ती मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण माहिती बघितलेली होती। तर स्वतः त्यांनी माहिती दिलेली आहे की हा महिना संपायच्या अगोदरच आम्ही तुम्हाला हे 3ऱ्या हप्त्याचे पैसे जे आहेत जमा करणार आहोत। तर बघा, त्यांनी सांगितलंय म्हणजे या ठिकाणी 100% तुमचे पैसे काय होतील, जमा होतील। आता काही कारणास्तव बघा, 3रा हप्त्याचा कार्यक्रम आहे तो होऊ शकलेला नाही, लक्षात राहू द्या, त्याच्यामुळे देखील तुमचे पैसे या ठिकाणी 3ऱ्या हप्त्याचे आलेले नाहीत। तर पुढं बघा, या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल झालेली त्यांची सभा जी आहे त्यामध्ये तीच त्यांनी माहिती दिलेली की 3रा टप्पा जो आहे त्यामध्ये राहिलेल्या बहिणीचे पैसे अजून भेटणार आहेत, ते कधी भेटतील। तर बघा, काल उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की 3रा टप्पा आम्ही वाटप करणार आहोत लवकरच, त्याचा कार्यक्रम नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घेतला जाणार आहे। बघा, आता 30 तारखेच्या आतमध्ये तर सरकारला पैसे तुम्हाला द्यायचेच आहेत, ठीक आहे, परंतु ॲक्च्युअल डेट त्यांनी अजून ठरवलेली नाही, हे लक्षात राहू द्या। सप्टेंबर 30च्या अगोदर तुमचे पैसे येणार आहेत। एकतर हा 3रा टप्प्याचा लाभार्थी कार्यक्रम जो आहे, जसं की पुणे या ठिकाणी पहिला कार्यक्रम झाला, दुसरा नागपूर या ठिकाणी झाला होता, 3रा नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा, मुख्यमंत्र्यांनी लातूर या ठिकाणी जो कार्यक्रम झाला होता महिला सशक्तीकरण कार्यक्रम, त्यामध्ये त्यांनी काय माहिती दिली होती बघा, की राहिलेल्या ज्या बहिणी असतील त्यांचे पैसे आम्ही 3ऱ्या टप्प्यामध्ये देणार आहोत। तर एकंदरीत मित्रांनो, या ठिकाणी 3रा टप्पा जो असणार आहे
त्यामध्येच तुमचे पैसे सर्वांचे राहिलेले भेटून जातील। मग हे तिसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम नेमका कधी होणार आहे तर त्याबद्दल अजूनपर्यंत कुठलीही ऑफिशियल डेट आलेली नाही। बघा लक्षात घ्या, ऑफिशियल डेट आलेली नाही, त्याच्यामुळे याच तारखेला भेटतील नक्की असं कोण सांगू शकत नाही, परंतु या ठिकाणी ह्या महिन्यामध्ये पैसे भेटतील मात्र असं आपण सांगू शकतो, कारण की स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ती माहिती दिलेली आहे की 30 सप्टेंबरच्या म्हणजे हा महिना संपायच्या अखेरच्या अगोदरच आम्ही या ठिकाणी हे पैसे वाटप करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर याच्यावरून तुम्ही समजून जायचं आहे की 30 तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहिजे। 30 तारखेच्या मध्ये ह्या महिन्यामध्ये म्हणजे राहिलेले आता 10-12 दिवस असतील, त्या 10-12 दिवसामध्ये तुमचे पैसे जे आहेत कधीही या ठिकाणी तुमचे येऊन जातील, कधीही या 10-12 दिवसामध्ये पैसे येऊन जातील। आणि ती कार्यक्रम जो होणार आहे तिसऱ्या टप्प्याचा त्याची देखील आपल्याला माहिती लवकरच आता समजून जाईल। महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये भेटले पाहिजेतच अशा पद्धतीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजे ह्या सप्टेंबरमध्ये तुमचे 1500 रुपये ज्यांचे 3000 रुपये भेटलेत त्यांना तर भेटणारच आहेत, परंतु राहिलेल्या बहिणींचे देखील पैसे येतील। तर आता पुढे म्हटले बघा, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले होते बघा त्यांना जुलै आणि ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्याचाही लाभ लवकरच दिला जाईल। सप्टेंबर महिन्यात आलेल्या पात्र अर्जांची छाननी या महिन्यामध्ये होणार आहे आणि याच महिन्यामध्ये त्यांना लाभ मिळेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। लाडकी बहिणीचा जो तिसरा हप्ता आहे, मग आपण ॲक्च्युअल डेट या ठिकाणी जी न्यूजमध्ये आलेली होती ती देखील आपण बघूयात। आता या ठिकाणी म्हटलं आहे की मिळालेल्या माहितीनुसार 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्ता जमा होणार असल्याचा अंदाज आहे, परंतु सरकारकडून ही डेट अधिकृत नाही। लक्षात घ्या, फक्त अंदाजित डेट देण्यात आलेली होती की 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत व पैसे जमा होऊ शकतात, परंतु तुम्ही लक्षात घ्या आता 17 तारीख गेलेली आहे, त्यानंतर 18 तारीख गेलेली आहे, आता 19 तारीख एक दिवस राहिलेले, 19 तारखेपर्यंत जर तुमचे पैसे नाही आले तर समजून जायचं की 30 सप्टेंबरपर्यंत पुढे कधीही कोणत्याही दिवशी पैसे तुमचे जमा होऊ शकतात। तिसऱ्या टप्प्याचा जो कार्यक्रम नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे त्या कार्यक्रमाची डेट आल्यानंतर आपल्याला अजून समजेल की या ठिकाणी पैसे नेमके कुठल्या डेटला येऊ शकतात। तर राहिलेले 10 ते 12 दिवसामध्ये तुमचे पैसे जे आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये कधीही येऊन जातील। याची कुठलीही अशी एक डेट जी आहे सरकारने अजून या ठिकाणी घोषित केलेली नाही की याच डेटला बाबा या वेळेला पैसे तुमचे येतील, परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचे राहिलेले 10 ते 12 दिवसामध्ये पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। ठीक आहे, तर आता बघा काही महिलांना 4500 रुपये देखील भेटू शकतात। ज्यांना एकही हप्ता आलेला नाही त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे 3 एकत्रित 4500 रुपये देखील येऊ शकतात। आणि ज्यांना आता 3000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यांना फक्त 1500 रुपये जमा होतील। आणि सप्टेंबरमध्ये ज्यांचे अर्ज मंजूर आहेत, सप्टेंबरमध्ये देखील त्यांचं DBT वगैरे सर्व ओके आहे, त्यांना देखील सप्टेंबरचा देखील याच महिन्यात ज्यांनी अर्ज केलेत त्यांना देखील 1500 रुपये लाभ दिला जाणार आहे। याच महिन्यामध्ये ज्या महिन्यामध्ये अर्ज मंजूर होतोय त्याच महिन्यामध्ये त्यांना पैसे मिळणार आहेत। फक्त सप्टेंबरचा लाभ जो कोणाला भेटेल ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला आहे त्यांनाच फक्त 1500 रुपये भेटतील। बाकी ज्यांचे 3 हप्ते राहिलेले आहेत जसं की जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा राहिला आहे त्यांना एकत्रित पैसे भेटू शकतात। ज्यांना 3,000 रुपये आलेले आहेत त्यांना या ठिकाणी जवळपास फक्त 1500 रुपये म्हणजे सप्टेंबरचा हा शेवटचा हप्ता, तिसरा हप्ता जो आहे तो या सप्टेंबर महिन्यामध्येच भेटणार आहे। पुढं मग ही योजना अशीच 4था हप्ता, 5वा हप्ता अशी चालूच राहणार आहे आणि ही लाभ जो आहे अजून वाढणार आहे। म्हणजे 2.5 कोटीपर्यंत या ठिकाणी महिलांना लाभ द्यायचा आहे। जवळपास 1,59,00,000 भगिनींना या ठिकाणी पैसे भेटलेले आतापर्यंत। 2.5 कोटीपर्यंत हा पुढे लाभ जो आहे तो दिला जाणार आहे अजूनपर्यंत। तर सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचे कधीही पैसे जे आहेत राहिलेल्या बहिणींची येऊन जातील। याच्याबद्दलची अधिकृत कुठली डेट नाही, परंतु जी माहिती स्वतः मंत्र्यांनी दिलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे की तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या बहिणींचे जे आहेत ते पैसे भेटून जाणार आहेत। तर सप्टेंबर महिन्यामध्ये कधीही तुमचे पैसे येऊन जातील। याबद्दल जर अजून अधिकृत डेट आली तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। येणाऱ्या 10 ते 12 दिवसामध्ये म्हणजे 30 तारखेच्या आतमध्ये कधीही तुमचे पैसे येऊन जातील। याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा। धन्यवाद।